मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले राज्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं नागपूरला आगमन होणार आहे. 15 डिसेंबर रोजी नागपूर एअरपोर्टवरून त्यांची भव्य दिव्य अशी स्वागत रॅली दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली. संदीप जोशी यांनी सांगितले की मुख्यमंत्री यांना Z+ पेक्षा मोठी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी फडणवीस यांच्या चाहत्यांसाठी तसेच भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांसाठी बरेच निर्बंध लावलेले आहेत. यंदा पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना JCB किंवा क्रेनच्या सहाय्याने हार घालण्यास मनाई केली आहे. मुख्यमंत्र्यांना कुठलाही गोड पदार्थ अथवा मिठाई खायला देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संदीप जोशी यांच्या मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एअरपोर्टवर नागपूरच्या मीडियाशी बोलतील, मात्र त्यानंतर कुणालाही त्यांच्या रथांवर इंटरव्ह्यू घेण्यास मनाई करण्यात आली आहे. स्वागतदारांची उंची 20 फूटपेक्षा अधिक ठेवण्यात आली आहे. सोबतच कार्यकर्त्यांना रॉकेट, फटाक्यांची लढी आणि उंच उडणारे फटाके फोडण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांचं भाषण लक्ष्मी भवन चौक येथे होणार असून त्यानंतर त्यांचं त्यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. संदीप जोशी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना तसेच देवाभाऊच्या लाडक्या बहिणींना पोलीस विभागाने दिलेले सर्व निर्बंध पाडण्याची विनंती केली आहे. CP यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी मागच्या पेजवरती काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या लिहून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे आपण करावं नाही. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की फटाक्यांची आतिषबाजी टाळावी. आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून देखील हे नागरिकांपर्यंत जाऊ द्यावं की फटाक्यांची आतिषबाजी टाळावी, कारण त्याच्या आवाजात दुसरे आवाज येऊ शकणार नाही. त्याच्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी टाळावी. उंच उडणारे फटाके आणि लढी या शक्यतो टाळाव्या. त्यांचं म्हणणं असं आहे, अनार लावणं आहे, चक्र लावणं आहे, ते सर्व करावं, परंतु उंच उडणारे फटाके आणि रॉकेट्स आणि लढी या अवॉइड कराव्या. लढी जर अवॉइड करायच्या नसतील तर त्यांच्यापासून 2 चौक पलीकडे त्या लढी लावाव्या. स्वागत गेट किंवा कमान गेट जे आहे ते 20 फूट उंचावर लावण्यात यावं. त्याला कारण असं आहे की 16 फुटाचा रथ आहे. मागच्या 2014च्या निवडणुकीत सुद्धा आम्ही बघितलं, त्यावेळेला 18 ते 20 गेट्स हे आम्ही काढले होते, कारण ते वरती होते. आणि वरती रथ एवढ्यासाठी करतो की साहेबांना आता ते जे खातात त्याचं परीक्षण केल्याशिवाय खाऊ देता येत नाही. म्हणजे ड्रग डिपार्टमेंट कडून, FDI कडून ते खाल्लं तर त्याचं परीक्षण केल्याशिवाय खाऊ देता येत नाही. त्याच्यामुळे एखादा व्यक्ती चढला आणि तो पेढा भरायला गेला तर तो पेढा नंतर परीक्षण केल्या जाणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचं खाणं द्यावं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारच्या मिठाया दिल्या जावं नाही. आणि त्याच्यामुळे वाहन जे आहे ते वाहन 18 फूट उंचीचं राहील. त्याच्यामुळे त्याच्यावरती हार हा घेण्यात येणार नाही. या पद्धतीने करावं. बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील हे पथकांसह धाड येथे जात असताना समोरून 2 टिप्पर येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांची पाहणी केली असताना त्यामध्ये रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे समोर आले. दोन्ही टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आता रेती माफियांचे धाबे दणाणले असून कारवाईत उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी 2 टिप्पर ताब्यात घेत तहसील कार्यालयांच्या मागील निवडणूक विभागांच्या प्रांगणात वाहने उभी केली आहेत. अधिकृत पावती नसल्यामुळे ते टिप्पर थांबवून ते जप्त करण्यात आले व हे टिप्पर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आणून तिथं जप्त करून ठेवण्यात आलेले आहे. त्यांना रीतसर प्रत्येक टिप्परला गाडीच्या 2 लाख आणि वाळूचे 50,000 असे 2.5 लाख दंडाची नोटीससुद्धा दिलेली आहे. आणि सदरची दंडात्मक जी कारवाई पूर्ण करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. इथून पुढे कंटिन्यू हे याबाबत अनधिकृत जी वाळूची वाहतूक चालू आहे तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी चिखली आणि बुलढाणा या दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही पथके तयार केलेली आहेत.
आणि त्याप्रमाणे इथून पुढे सुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार. बुलढाणा सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम स्थानिक गर्दे वाचनालय येथून सकल हिंदू बंधू भगिनी यांनी एकत्रित येत धोंडे चौक, तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयांवर हा आक्रोश मोर्चा धडकला. बांगलादेशात हिंदूंवर अन्याय त्यांच्यावर होत आहेत. हिंदूंची घरे, मंदिरे पाडण्यात येत आहेत. त्यामुळे भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहेत. बांगलादेशात हिंदू समाजांवर अन्याय अत्याचार करण्यात येत आहेत. हिंदू समाज बांधवांवर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे या मागणीसाठी सकल हिंदू समाज रस्त्यांवर उतरला आहे. सकल हिंदू समाजांच्या वतीने आझाद मैदान येथून मोर्चा काढण्यात आला. यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बांगलादेशमध्ये हिंदू समाजांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावती शहरात निषेध मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती शहरातील जयस्तंभ चौकांमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत निषेध मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर तसेच मोर्चांचे रूपांतर राजकमल चौकात सभेत झाले. तत्पूर्वी मोर्चा अमरावती शहरांच्या जिल्हाभरातून मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटना, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विविध फलकांच्या माध्यमातून हिंदू समाजांवर होणाऱ्या अत्याचारांचा विरोध आणि निषेध करण्यात आला. नारे लावायचे आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. अनिल जी सब संतों का स्वागत हार पहनाकर करेंगे. मी पुन्हा म्हणेल, यहाँ हिंदू पर हमले होंगे, दुनिया के हिंदू. आज जे बांगलादेशवर आमचे हिंदू लोकांवर जे अत्याचार होत आहे त्याचा निषेध करिता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळे जिल्ह्यामध्ये आपण आज निषेध करण्यासाठी सगळे हिंदू लोक आमच्या अमरावतीमध्ये सुद्धा निषेध करण्यासाठी रोडवर आले आहे. महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. 4 महिन्याचा बाळ सुद्धा या निषेध रॅलीमध्ये आहे. याचा एकच संदेश आहे, कोणताही देश असो, कोणत्याही ठिकाणी आमचे हिंदूंवर जर कोणी अत्याचार करत असेल तर या भारत देशचा एकही हिंदू स्वस्थ बसणार नाही आणि त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवून देऊ. मी पहिलेही म्हणत होती 15 सेकंड ही काफ़ी है. 15 सेकंड के लिए जर त्यांनी बॉर्डर ओपन केले तर पहिले 15 सेकंडमध्ये जे आम्ही हिंदू लोक त्यांची अवकात बांगलादेशच्या लोकांना आम्ही दाखवून देऊ. हे आजही मी तेवढंच म्हणते, फक्त 15 सेकंड आम्हाला काफी आहे.
कारण की आमचे मंदिर, आमचे संत, आमचे पुजारी, आमचे सगळे लोकांना, आम लोकांना बांगलादेशमध्ये जर कोणी त्रास देत असेल तर हिंदू हे सहन करणार नाही. मग हिंदू कुठलाही असला विश्वामध्ये तो हिंदुत्वासाठी रोडवर निघून हिंदूचं रक्षण करण्यासाठी आपली आवाज बुलंद करणारच. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या शेवटच्या तासांमध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ करून मतांची चोरी करून महायुतीने सत्ता मिळवली आहे. या निकालांवर शंका उपस्थित करत काँग्रेस पक्षाने ईव्हीएम हटाव लोकशाही बचावचा नारा देत निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यभर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभर स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार खामगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयांसमोर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन करून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घेण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा ईव्हीएम हटाव, ईव्हीएम हटाव. राहुलजी गांधी बांगलादेशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजांवर अनेक महिन्यांपासून अत्याचार, हल्ले, हत्या, लूटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ या घटना रोखण्यासाठी आज चंद्रपूर सकल हिंदू समाजाच्या वतीने गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत भव्य न्याय यात्रा काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. बांगलादेशाची निर्मिती भारत देशाने केली आहे, त्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सहन केला जाणार नसल्याने आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू धर्मियांवर हमले होत आहे, स्त्रियांची अब्रू लुटल्या जात आहे, संपत्तीची लुटालूट होत आहे, त्याच्या निषेधार्थ एकंदरच भारतामध्ये हिंदू समाजामध्ये संतापाची लाट आहे. आणि या संतापाच्या लाटेचा उद्रेक म्हणून या ठिकाणी मोर्चे निघतात. सकल हिंदू समाजाच्या वतीनं ही मागणी आहे की बांगलादेश ज्याची निर्मिती हिंदुस्थानने केली त्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार हे सहन केला जाणार नाही. म्हणून हा देशातला हिंदू समाज एकवटलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्याकरता म्हणून प्रशासनापर्यंत हा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जातो. भारत देशाचा अंतर्गत प्रश्न नाही आहे, हा भारताच्या बाहेर बांगलादेशमध्ये हा हिंदू धर्मियांवर होत असे हल्ले आहे आणि त्यामुळं भारत सरकारला या जनाक्रोशातून सांगण्यात येत आहे की आपण तिथे हल्ले थांबवण्याकरता, अत्याचार थांबवण्याकरता आपण विदेश मंत्रालयात आपली कूटनीतिक वापरून त्यावर आपण प्रतिबंध करण्याकरता प्रयत्न करावे, हा संदेश आहे. आणि क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com.